एक विकसित शहर आहे। इसवी सन 2000 साली रोह्यातील बायपास लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर नगररचना विभागाने शेतकऱ्यांच्या नकळत कोणतीही कल्पना न देता त्यांच्यावर MIDC ट्रक टर्मिनल असे आरक्षण टाकले असे शेतकऱ्यांचे मत आहे। टाकलेल्या आरक्षणाच्या जागेस जवळपास 10 ते 12 गरीब शेतकऱ्यांची सातबारे आहेत। परंतु गेल्या 23 वर्षापासून टाकलेल्या आरक्षणामुळे शेतकऱ्याला शेती अथवा अन्य व्यवसायापासून बंधनं घालण्यात आली। स्वतःच्या नावावर सातबारा असून सुद्धा शेतकऱ्याला काही करण्याची मुभा नाही। हे शेतकरी तानाशाहीत आहेत की काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे। त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहेत। कित्येक वर्ष हे आरक्षण हटवावे अशी वारंवार विनंती येथील शेतकरी करीत आहेत। या आरक्षणामुळे अनेक गोष्टींना शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे। सदर सातबारा असलेल्या शेतकऱ्यांनी एकवटून 7 ऑगस्ट रोजी तहसीलदारांना हे आरक्षण हटवण्याचे निवेदन दिले। यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना आमची 23 वर्ष या आरक्षणामध्ये गेली, आमच्या भावी पिढीचे भविष्य सुद्धा आम्हाला अंधारात दिसत आहे। तरी शासनाने आमचा पूर्वविचार करून हे आरक्षण हटवावे आणि या वनवासातून शेतकऱ्यांना मुक्तता द्यावी, न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। यावेळी शेतकरी दिलीप कीर, प्रभाकर पिळणकर, उदय कीर, संध्या कीर, रिजवान कादरी, संजीव कवितके आदी शेतकरी उपस्थित होते। त्याच्यामुळे त्यांचा काहीतरी त्या जमिनीचा फायदा त्यांचा झाला पाहिजे आणि सगळे अडचणीत असल्यामुळे पूर पाणी येतो, त्याच्यामुळे ते सगळे अडचणीत असतात, नाही विकू शकत नाही, टिकू शकत नाही, काय करू शकत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अडलेल्या आहेत लोकांच्या। लोक ज्या अडचणीत आहेत त्याचा हे करा, कारण दरवर्षी पावसाचा पूर आला, पाणी आला का त्यांची लय हालवनवास होतात। त्याच्यामुळे त्यांचा बाकी जो काही जीवन आहे तो अंधाराचा आहे। तो हे करण्यासाठी तहसीलदार साहेबांना आम्हाला विनंती। आज आम्ही रोहे शहर हद्दीतील शेतकरी यांनी माननीय रोहा तालुक्याचे तहसीलदार श्री देशमुख साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या दमखाड भागातील ज्या स्वतःच्या मालकीच्या ज्या शेती आहेत, क्षेत्र आहे, ते सर्व क्षेत्र गेले 24 वर्षापासून नगरपालिकेने आरक्षण म्हणून त्याच्यावर बसवलेलं आहे आणि एवढ्या वर्षामध्ये त्यामुळे आम्ही तिथे कोणत्याही प्रकारचं शेती अथवा विकास कामं करू शकले नाही। तर आमची मेहरबान महाराष्ट्र राज्य सरकार आणि संदर्भित सर्व कार्यालयांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या शेतावरती असलेलं आरक्षण लवकरात लवकर उठवून आम्हाला न्याय द्यावा। आमच्यावर जो एवढ्या वर्ष अन्याय झाला त्यातून आम्हाला मोकळीक व्हावी अशी आम्ही माननीय तहसीलदार श्री देशमुख साहेब यांना विनंती केलेली आहे। तसंच निवेदन सुद्धा दिलेलं आहे व त्याच्या सगळ्या प्रती संदर्भित सर्व नगररचना माननीय प्रांत साहेब, माननीय कलेक्टर साहेब व अन्य सर्व अधिकाऱ्यांना आम्ही लवकरात लवकर देणार आहोत। तर पुन्हा एकदा आम्ही सर्व शेतकरी मिळून एकत्र येऊन आमच्यावर जो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकत्र येऊन आज आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे।